नमस्कार. आज आपण 39व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे तत्वज्ञानाचा महिमा सांगत त्याच्या प्राप्तीचे सांख्ययोग व कर्मयोग हे 2 उपाय सांगितले. आता भगवंत त्या ज्ञानाच्या प्राप्तीस पात्र असणाऱ्याचे वर्णन करीत त्या ज्ञानाचे फल परमशांतीची प्राप्ती असल्याचे सांगत आहेत. श्लोक 39. श्रद्धावाल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति. श्लोकाचा अर्थ: जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवितो आणि ज्ञान झाल्यावर तो तात्काळ भगवत प्राप्तिरूप परमशांतीला प्राप्त होतो. वेद, शास्त्र, ईश्वर व महापुरुषांच्या वचनांबद्दल तसेच परलोकाबद्दल जिला प्रत्यक्ष असल्यासारखा विश्वास आहे आणि जिला या सर्वांविषयी पूज्यतेची व उत्तमतेची भावना आहे, तिचे नाव श्रद्धा होय. अशी श्रद्धा ज्याच्या ठिकाणी असेल त्याचे वाचक श्रद्धावान हे पद आले आहे. म्हणून येथे वरील म्हणण्याचा अर्थ असा की असा श्रद्धावान मनुष्यच ज्ञानी महात्म्यांच्या जवळ जाऊन प्रणाम, सेवा व विनययुक्त प्रश्न इत्यादींच्या द्वारे त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करून घेतो आणि ज्ञानयोगाच्या साधनाने किंवा कर्मयोगाच्या साधनाने ते तत्वज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. श्रद्धाहीन असा मनुष्य त्या ज्ञानाच्या प्राप्तीस पात्र नव्हे. साधनांच्या तत्परतेमध्ये सुद्धा श्रद्धाच कारण आहे व तत्परता ही श्रद्धेची कसोटी आहे. श्रद्धेच्या अभावामुळे साधन करताना अकर्मण्यता व आळस इत्यादी दोष येतात. त्यामुळे अभ्यास तत्परतेने होत नाही. श्रद्धेचे तत्व न जाणणारे साधक आपली थोडीशी श्रद्धा फार मोठी आहे असे मानतात, परंतु त्यामुळे कार्यसिद्धी होत नाही. मग ते साधनामध्ये तत्परतेच्या उणीवेकडे लक्ष न देता असे मानू लागतात की श्रद्धा असल्यावरही भगवत प्राप्ती होत नाही, परंतु असे समजणे ही त्यांची चूक होय. वस्तुतः असे आहे की साधनामध्ये जितकी श्रद्धा असते तितकीच तत्परता असते. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला पैशाचे प्रेम आहे, तो काही व्यापार करतो. जर त्याला असा विश्वास वाटत असेल की व्यापारातून मला पैसा मिळेल, तर तो त्या व्यापाराविषयी इतका तत्पर होतो की खाणे-पिणे, झोपणे, सावरणे, आराम करणे इत्यादी गोष्टींमध्ये विघ्ने आली तरी व शारीरिक क्लेश झाले तरी त्याला त्याचे काही वाटत नाही. उलट धनाच्या वृद्धीमुळे उत्तरोत्तर त्याच्या मनास प्रसन्नताच वाटते. त्याच प्रकारे इतर सर्व गोष्टींच्या विश्वासामुळे तत्परता येते. म्हणून परमशांती व परम आनंददायक नित्य विज्ञानानंदघन परमात्म्याच्या प्राप्तीचे साक्षात द्वार असलेले जे परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान आहे त्याच्याविषयी व त्याच्या साधनाविषयी श्रद्धा असल्यावर साधनाच्या बाबतीत अतिशय तत्परता असणे हे स्वाभाविकच होय. जर साधनाविषयी तत्परता कमी असेल तर श्रद्धेमध्ये नक्कीच कमतरता आहे असे समजावे. हीच गोष्ट पटविण्यासाठी श्रद्धावान बरोबर तत्पर हे विशेषण लावले आहे. संयतेंद्रिय हे विशेषण देऊन असे सांगितले आहे की जोपर्यंत इंद्रिये व मन आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत श्रद्धापूर्वक कटिबद्ध होऊन उत्तरोत्तर तीव्र अभ्यास करीत राहिले पाहिजे. कारण श्रद्धापूर्वक तीव्र अभ्यासाची कसोटी इंद्रिय संयम ही आहे. श्रद्धेने जेवढा तीव्र अभ्यास केला जाईल
तेवढा उत्तरोत्तर इंद्रियांचा संयम होत जातो. म्हणून इंद्रिय संयमाची जितकी उणीव असेल तितकीच साधनाची उणीव आहे असे समजावे. साधनात जितकी उणीव असेल तितकी श्रद्धेमध्ये त्रुटी समजावी. हीच गोष्ट पटवून देण्यासाठी संयतेंद्रिय हे विशेषण लावलेले आहे. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच त्याच क्षणी अंधाराचा नाश होऊन सर्व पदार्थ प्रत्यक्ष दिसू लागतात, त्याच प्रकारे परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान झाल्यावर त्याच क्षणी अज्ञानाचा नाश होऊन परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती होते. याचा अर्थ असा की अज्ञान व त्याचे कार्य असलेल्या वासनांच्या सह राग, द्वेष, हर्ष, शोक इत्यादी विकारांचा व शुभाशुभ कर्मांचा अत्यंत अभाव होतो. परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान व परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती या सर्व गोष्टी एकाच कालात घडून येतात आणि विज्ञानानंदघन परमात्म्याची जी साक्षात प्राप्ती तिलाच येथे परमशांती असे म्हटले आहे. अशा प्रकारे आज आपण 39व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 40व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.